मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार। राज्यातल्या महत्त्वाच्या विषयांसंदर्भात संवाद साधणार। जरांगेंच्या उपोषणावर भाष्य करण्याची शक्यता। इम्तियाज जलील उत्तर मुंबईतनं निवडणूक लढवण्याची शक्यता। असदुद्दीन ओवैसींकडे इम्तियाज यांनी व्यक्त केली इच्छा। अजित पवारांचा गट खरी राष्ट्रवादी। निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचाही निर्णय। अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार पात्र। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून चक्काजामची हाक। नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये आंदोलन। मनोज जरांगेंना पटेल अथवा पटणार नाही, मात्र मराठा समाजाला पटेल असं आरक्षण देणार। देवेंद्र फडणवीसांचं विधान। मराठा आरक्षणासाठी 20 आणि 21 फेब्रुवारीला अधिवेशनाची शक्यता। 21 फेब्रुवारीला आरक्षणाची अधिसूचना कायद्यात मंजूर होणार। विधिमंडळ सूत्रांची माहिती। कोल्हापूरमध्ये आजपासून शिवसेना शिंदे गटाचं 2 दिवसीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। संध्याकाळी जाहीर सभा। वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान। वाशिम बाजार समितीत विकण्यासाठी आणलेली तूर भिजल्यानं शेतकरी चिंतेत। शेतकरी आंदोलनाचा आजचा 4था दिवस। सरकारसोबतची 3री बैठकही तोडग्याविनाच। दिल्लीच्या सीमेवरती धरणं आंदोलन सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।